अर्जुन इंगळे कनेरी। प्रथम आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना वाढदिवसाच्या साहेबांना शुभेच्छा। नेरली परिसरमध्ये शिर्ती शौकींसाठी पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी जी मानली जाते अशा पद्धतीचं एक पूर्ण असं अंतिम टप्प्यावर आलेलं हे ग्राउंड आहे। मी आता इथं प्रत्यक्षात पाहणी केली आणि याचा लाभ सर्व शिर्ती शौकीनांनी जास्त उपस्थिती लावून घ्यावा। कर्नाटक व कत्ती या ठिकाणी जी लोक शिर्ती शौकीन जाऊन पाहत होती त्याच्यापेक्षाही पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा असा ग्राउंड होणार आहे। तर तिथं आपण सर्वांनी आता जास्त उपस्थित लावून शर्ती पाहण्याची संधी कुणी दवडू नये। बाई बोला बोला। आमचे लाडके आमदार माननीय ऋतुदादा यांचा आज वाढदिवस याचे औचित्य साधून आम्ही उद्याच 1 तारखेला नेरले येथे भव्य असं बैलगाडी मैदानचं नियोजन केलेलं आहे। तर या मैदानासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटक येथील सर्वच शर्यत शौकीनांनी या शर्यतीचा आनंद घ्यायचा आहे। तसंच आज उद्याचं जे होणारं मैदान आपलं नेरली गावचं आहे याचं ग्राउंड जर बघितलं तर एक नंबर आहे। एका ठिकाणी जर उभारलं तर सर्व प्रेक्षकांना या ग्राउंडचा आनंद घेता येतोय असं एक ग्राउंड या ठिकाणी केलेलं आहे। तर एक ग्राउंड एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे जिथं खड्डे वगैरे होते असे त्या ठिकाणी मुरुम वगैरे भरून एक चांगलं असं मैदान आमच्या नेरली गावातील सर्वच कार्यकर्त्यांनी दक्षिणचे सर्वच कार्यकर्ते त्यांनी अहोरात्र काम करून एक महिनाभर सर्वजण आमची मुलं सगळे काम करत आहेत। तर एक चांगलं ग्राउंड या ठिकाणी तयार केलेलं आहे। एक बघण्यासारखं ग्राउंड आहे। असं ग्राउंड आसपास आपल्या म्हणजे बेनाडे असू दे एकसंबा असू दे त्याच्यापेक्षाही आपलं ग्राउंड उद्याचं मैदान चांगलं होणार आहे हे खात्रीशीर या ठिकाणी आम्ही सांगतो। आणि तुम्ही सर्वजण उद्या यायलाच लागतं मैदान बघायला एवढं सांगतो थांब। उद्या होणाऱ्या बैलगाडी शर्यतीसाठी आमचे कार्यकर्ते आणि भागातील बंटीसाहेब ऋतुराजदादा यांचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे नेरलीचे शर्यत शौकीन सर्व मित्रमंडळ यांनी गेले 15 दिवस अहोरात्र काम करून या 4 दिवसात तरी 4 JCB 4-5 ट्रॅक्टर घेऊन अहोरात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा पट्टा 1 नंबर पट्टा केलेला आहे। तरी या मैदानाला सर्व गाडी मालक चालक तसेच शर्यत शौकीन भागातील महाराष्ट्र कर्नाटकातील यांनी येऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची या शर्यतीची शोभा वाढवावी। 1 नंबर पट्टा झालेला आहे आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावे।